तुमची लायकी काय बोलायची? मागणी काय मागणी चला आमच्या ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, झाला पाहिजे, अटक झाली पाहिजे त्याला. सगळ्या रस्त्यावर आलोय, मुलं बाळा घरदार सोडून, तर आमच्या काहीतरी मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत ना. आज आम्ही महिला जर बाहेर आलो. आपण बघतो या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांची मागणी अशी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, मात्र पोलिसांकडून कुठलीही ठोस पुरावे किंवा ठोस कारवाई त्यांच्यावरती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाहेरच रोखलेलं आहे. आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आपण या ठिकाणी पाहतोय. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल केला. राहुल सोलापूरकरने जे बाबासाहेब जे वक्तव्य केलंय शिवाजी महाराजांवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या मध्ये निषेध करतो आणि त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ऍट्रोसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करावा, यासाठी आम्ही निदर्शन करावं. गेली 8 दिवसापासून पोलीस या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. पोलीस चुकीचं आहे हे. एखाद्या माणसासाठी पोलीस फोर्स इतका लावा ही खरं म्हणजे निंदनीय घटना आहे. हे सामान्य माणसाला पोलीस लोक शासन काही करत नाही आणि इथं त्यांना संरक्षण देण्याचं काम करत आहे. ही खरं म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे. आम्ही या पुढच्या काळात जिथे राहुल सोलापूर रस्त्यावर दिसतील त्यांना आम्ही निदर्शन करूच, परंतु त्यांना रस्त्यावर फिरण्याचं आम्ही मुश्किल करू एवढं त्या ठिकाणी सांगतो. राहुल सोलापूरकर वरती पोलिसांकडून कुठलीही कारवाई कार्यवाही करताना येत नाही. त्यांना उलट सुरक्षा पुरवली पाहिजे. त्याच्यावर राहुल सोलापूरकर त्याची लायकी नाही बोलायची. 2 व्यक्ती शाहू महाराज छत्रपती बाबासाहेबांविषयी बोलण्याची ते नाही. अभिनेता स्वतःला बोलतो, तुझी लायकी काय बोलायची? त्याला ऍट्रोसिटी दाखल व्हायला पाहिजे. त्याच्यावर प्रशासनाचा संरक्षण कशासाठी तुला? तुमची भूमिका काय असणार आहे आता? आमची भूमिका ऍट्रोसिटी दाखल व्हायला पाहिजे, त्याला अटक व्हायला पाहिजे. आमची भूमिका ही आहे. पोलीस तर तुम्हाला आज जाऊन देत नाहीत. आम्ही जाणार आतमध्ये. पोलीस आम्हाला आज जाऊन देत नाहीत, मात्र आम्ही आज जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी काही आंदोलनकर्ते आणखी आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. राहुल सोलापूरकरला पोलीस सुरक्षा पुरवत आहे. पुरवू देत ना. सुरक्षा पोहोचवण्या पलीकडे आमचं काही त्याच्यामध्ये मत नाहीये. पण ज्यांनी आमच्यासाठी जे वक्तव्य केलं आमच्या बाबासाहेब आंबेडकरांसाठी, ते त्यांनी पुन्हा मागे घेऊन व्यवस्थितपणे माफी मागावी. बस संरक्षण द्यायला नाही पाहिजे तुम्ही लोकांनी, शासनाने. मग शासन पाठीशी घालतं का त्याला? याला पाठीशी घालायचं नाही, याला गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. त्याला ऍट्रोसिटीचा पाठीशी घालण्याचं काही नाही. अवध नेत्याचा अपमान करता तुम्ही. अभिनेता स्वतःला बोलता, तुमची लायकी काय बोलायची? आमची मागणी हीच आहे, त्याला आमच्या ताब्यात द्या. आम्ही काय ऐकणार लोक नाही. हे आंदोलन पेटत राहणार. आता पोलीस तर तुम्हाला आज जाऊन देत नाही. आम्ही जाणार आतमध्ये. तरी पण आपण या ठिकाणी बघतोय की कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत, बॅरिकेडवरती चढलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पोलीस हे राहुल सोलापूरकरला पाठीशी घालण्यात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पाहतोय की सर्व हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. तर तात्काळ ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा ही प्रमुख मागणी जी आहे ती या आंदोलकांची आहे. आम्ही सोलापूरकरच्या घरात घुसणार अशी भूमिका जी आहे ती या आंदोलकांनी मांडून दाखवलेली आहे.